कामाच्या ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक प्रतिबंध मनाई व निरसन अधिनियम 2013. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आज भारतामध्ये महिला प्रत्येक क्षेत्रात असा अग्रगण्य असं काम करतात आहेत. म्हणजे पुरुषांच्या पेक्षाही काही स्तरावर महिला ह्या फार मोठं आणि मानाचं स्थान त्यांनी प्राप्त केलेलं आहे. याचं कारण आहे भारताचं संविधान. भारताच्या संविधानामध्ये असं स्पष्ट नमूद केलेलं आहे आर्टिकल 14 मध्ये की न्याय हा सगळ्यांना सारखा मिळाला पाहिजे. आर्टिकल 15 मध्ये की कामाच्या संदर्भामध्ये कुठल्याही प्रकारे भेदभाव करता येणार नाही. आर्टिकल 19 मध्ये भारतातला कुठलाही नागरिक असेल, ते महिला असेल पुरुष असेल, त्यांना उदरनिर्वाहासाठी कुठलाही उद्योगधंदा किंवा नोकरी ही करता येऊ शकते. आणि आर्टिकल 21 हे सांगतं की प्रत्येकाला जीवनाचं स्वातंत्र्य आहे. आपण जर का बघितलं तर भारत ही पुरुषप्रधान संस्कृती असल्यामुळे किंवा जगामध्ये प्रत्येक ठिकाणी महिलांची लैंगिक छळवणूक ही होत असते. ही अशी जी लैंगिक छळवणूक असं होऊ नये या संदर्भामध्ये 2013 मध्ये हा एक कायदा तयार करण्यात आला. हा कायदा जरी तयार करण्यात आला तरी आपण बघितलं असेल की जवळजवळ 93% ज्या महिला आहेत ह्या असंघटित क्षेत्रात काम करत असतात. त्यामुळे अशी प्रकरणं भरपूर असतील पण तरी त्याच्या तक्रारी होत नाही. हा कायदा तयार करण्यामागची एक अशी महत्त्वपूर्ण एक अशी घटना आहे. 1992 मध्ये बनवरी देवी नावाच्या ज्या गृहिणी होत्या त्यांचं एक फार मोठं असं सामाजिक कार्य होतं. बालविवाह संदर्भामध्ये ते कार्यरत होते राजस्थान या अशा राज्यामध्ये. तर एका अशा प्रकरणामध्ये त्यांनी जी स्थानिक कमिटी आहे, स्थानिक प्राधिकरण, तर त्या स्थानिक प्राधिकरणामध्ये अशी या संदर्भात मध्ये तक्रार दाखल केली. तर ती तक्रार सोडवण्याच्या ऐवजी त्या गावातली जी लोकं आहेत त्यांनी त्या महिलेवर सामूहिक बलात्कार केला. तर या प्रकरणासंदर्भामध्ये विशाखा आणि त्यांच्या काही सहकारी महिला आहेत यांनी सुप्रीम कोर्टामध्ये जनहित याचिका दाखल केली. आणि या जनहित याचिकेसंदर्भामध्ये फार महत्त्वाचा लँडमार्क जजमेंट सुप्रीम कोर्टाने दिला. आणि त्याच्यात त्यांनी हे जे की लैंगिक छळवणूक आहे या संदर्भात वेगवेगळे जे व्याख्या आहेत ते दिला. आणि प्रत्येकाची वेगवेगळ्या स्तरावर कोणाची काय काय जबाबदारी आहे या संदर्भात असं स्पष्ट अशी धोरणं त्यांनी नमूद केलेली आहेत. तर लैंगिक छळवणूक हे होऊ नये म्हणजे त्याच्यात प्रतिबंध व्हावा, मनाई व्हावी आणि त्याचं निरसन कसं करावं या संदर्भामध्ये या लँडमार्क जे जजमेंट आहे त्याच्यात स्पष्टीकरण केलेलं आहे. तर हा जो अधिनियम 2013 आहे त्याचे 3 महत्त्वाचे पॉईंट्स आहेत. पहिला पॉईंट आहे की या संदर्भातल्या ज्या काही कृती आहेत या संदर्भात त्यांना प्रतिबंध व्हायला पाहिजे. दुसरं आहे त्या कृतीबद्दल मनाई असायला पाहिजे. आणि तिसरं आहे की जर का अशा कृती कोणी करत असतील तर त्या संदर्भामध्ये त्याला योग्य अशी त्या संदर्भात कार्यवाही ही कशी करावी. तर या संदर्भात 2013चा हा अधिनियम फार महत्त्वाचा आहे. तर आपण व्याख्या बघितली तर आपल्याला असं लक्षात येईल की तक्रार करणारी महिला ही कोण असणं गरजेचं आहे. तर तक्रार कोण दाखल करू शकतो. तर अशी कुठली महिला जी कुठल्याही क्षेत्रात काम करत असेल किंवा अशी कुठली विद्यार्थिनी जी ती शिक्षण घेत असेल. त्यानंतर दुसरं आहे की वर्क प्लेस म्हणजे असं कुठलं ठिकाण की कामाचं जे ठिकाण आहे तर त्याच्या संदर्भामध्येही असं कुठलं स्थान नाही आहे की भारतामध्ये आपण बघितलं की प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कार्यरत आहेत. तर असं कुठलं ठिकाण नाही जे सरकारी असेल, खाजगी असेल, प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला कार्यरत असल्यामुळे तर कुठल्याही क्षेत्रातली महिला ही तिच्यावर जर का काही तिची लैंगिक छळवणूक होत असेल तर ती तक्रार दाखल करू शकते. तर अशा कुठल्या कृती आहेत की ज्या लैंगिक शोषण या हेडिंगखाली आपल्याला मांडता येतील. तर त्यात पहिलं आहे की एखाद्या पुरुषाने शारीरिक संबंध
किंवा अंगलट करणे किंवा लैंगिक संबंध ठेवण्याची मागणी करणे किंवा विनंती करणे किंवा अशी काही शेरेबाजी करणे किंवा तिच्या संदर्भामध्ये तिच्या शरीराच्या संदर्भामध्ये टीका टिप्पणी करणे किंवा तिला असे अश्लील चित्र दाखवणे किंवा असे व्हिडिओज दाखवणे की तिचा कामवासना उद्दीपन होतील, या संदर्भातल्या अनेक वेगवेगळ्या ज्या काही कृती आहेत त्या स्पष्टीकरण त्यांनी केलेलं आहे. आता इथे ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे की लैंगिक छळवणूक म्हणजे काय. तर लैंगिक छळवणुकीचे 2-3 महत्त्वाच्या गोष्टी असतील की ती म्हणजे लैंगिक स्वरूपाची अशी कृती असणे गरजेचं आहे. त्यानंतर ती अशी कृती असायला पाहिजे की त्या महिलेसाठी ते अमान्य असलेली किंवा तिच्या मनाला किंवा तिच्या ओव्हरऑल तिचं जे मत आहे त्या संदर्भामध्ये तिला ती अयोग्य अशी कृती वाटणं गरजेचं आहे. आणि तिचा जो अनुभव आहे तो हा वैयक्तिक असतो. तर या संदर्भामध्ये एक लँडमार्क जजमेंट पण आलेलं आहे. डॉक्टर पुनीता सोधी वर्सेस युनियन ऑफ इंडिया याच्यात न्यायालयाने स्पष्ट केलेलं आहे की काही अशा ज्या माणसांच्या कृती असतात की त्यांना किंवा काही महिलांना त्या अशा नॉर्मल वाटत असतात, पण त्या प्रत्येक कृती या प्रत्येक महिलेसाठी साधारण वाटत नाही. काही महिलांना त्या ऑफेंडिंग वाटतात, म्हणजे त्या लैंगिक स्वरूपाच्या वाटतात. त्याच्यामुळे त्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होते आणि त्यांची जी सेल्फ रिस्पेक्ट आहे तो कमी होतो. तर अशा ज्या काही कृती आहेत